भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपण धपकी तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा या गावातील लहानुजी मंदिरच्या परिसरात आहोत। आता आपल्याला या लहानुजी महाराज मंदिराबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे। मंदिराची स्थापना कधी झाली आणि कोणकोणते उत्सव इथे होत असतात। अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आणि या परिसरामध्ये श्री संत लहानुजी महाराजाचं मंदिर उभारण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर अशी लहानुजी बाबांची मूर्ती इथे या मंदिरामध्ये आहे। सोबतच दत्तात्रेयाची सुद्धा मूर्ती या मंदिरामध्ये इथे स्थापन करण्यात आलेली आहे। श्री संत लहानुजी महाराज की जय। दादा जय गुरु। जय लहानुजी बाबा। जय लहानुजी। सर्वात आधी तुमचा परिचय द्या, नाव सांगा। सुरेश महादेवरावजी न्याहारी, राहणार धपकी, पोस्ट मावळ, तहसील सेलू, जिल्हा वर्धा। तालुका सेलू आहे का? हो। बरोबर। तर तुमच्या गावामध्ये जे काही जुने भक्त होते, तुमचे वडीलच भक्त होते, सेवक होते, आणखी गावातली इतर लोक सुद्धा सेवेकरी झाले लहानुजी बाबांचे, तर त्यांना जे काही अनुभव साक्षात्कार घडले लहानुजी बाबांचे, तर ते लहानुजी बाबांचे अनुभव साक्षात्कार सांगा। आणि या मंदिराची, ज्या मंदिराच्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत, या मंदिराची स्थापना कधी झाली हे सुद्धा थोडक्यात तुम्ही सांगा। बरं, माहिती सांगा अंदाजानं कोणत्या वर्षी झाली 90 मध्ये झाली मंदिराची स्थापना झाली। तर तुमचे या मंदिरामध्ये कोणते कोणते उपक्रम चालतात, कोणते कोणते कार्यक्रम करता तुम्ही इथं? आता सकाळ संध्याकाळ आरती चालते। सकाळ संध्याकाळी नित्यनेमान आरती होते का? बरं। आणि कोणते उत्सव होते अजून? काले महाशिवरात्रीला एक तेरजीला कार्यक्रम असते। अच्छा, शिवरात्रीचा कार्यक्रम होते आणि एक राखीचा होते। दोन्ही कार्यक्रम होते ना बाबाजीचे? मग दोन्ही होते ना, एक पुण्यतिथीचाही होते आणि रक्षाबंधनचा याचाही होते। रक्षाबंधन म्हणजे पुण्यतिथी, आणि शिवरात्रीचा जन्मोत्सवाचाही कार्यक्रम होते। बरोबर आहे। तर तुमचे वडील सेवेकरी होते? आमचे वडील सेवेकरी 18 वर्षापासून त्यांना प्रसादी होती लहानुजी महाराजाची। हो काय? ते वयाच्या 18 वर्षापासून ते 12 पासून ते त्याला ध्यास असतो होता, म्हणजे शेतीतलं काम करे पहिले माझे वडील। असं काय? तर ते दहीगावला टाकळखेडला कोणी जात असलं इथून, हो, तर माझे वडील काय करे, वावरात बैल टाकून दे आणि तसेच चालले जाय। त्या भोमलेच्या घरून कुंभार काकाची आमची दहीगावला, त्याची बंगाली घालायचे, भोमलेच्या घरून पैसे घ्यायचे, त्यांना टाकळखेडला जायचे। असं काय? तिकडून 1-2 दिवस राहायचे, तिकडून यायचे, पुन्हा आपले शेतीतले कामं करायचे। असं करता करता त्याला पुरा ध्यास त्याचा होता तो लहानुजी महाराज। मग त्यानं काही वर्षानंतर इथं मंदिर तयार केलं, हे इथलं आता ज्या मंदिरात आपण बसलो आहे। आता बसून लोकवर्गणीतून झालं का हे मंदिर? बाहेरच्या वर्गणीमध्येच झालं आहे। बाहेरच्या वर्ग म्हणजे ज्यांना काही आराम पडला आहे, हो, त्यांना सगळं दान दिलं आहे त्यांनी, असं बाहेरच्याच लोकांनी। असं काय? काही वर्धेचे आहे, काही कुठचे आहे, जुन्नर आहे, आचारमंडळ आहे, अच्छा, दहीगाव आहे, असे भरपूर आजूबाजूच्या खेड्यातले लोकांना पैसा दिला, त्याच्यानंतर एक मंदिर उभं केलं आहे। म्हणजे त्यांना बाबाजीचा अक्षरशः प्रसाद होता? प्रसाद होता। असं काय? म्हणजे त्यांच्या बोलण्यातून ते सत्य व्हायचं? होऊन गेलं त्याच्या हातातून सगळं। असं काय? जसं म्हणलं तसं होऊन गेलं। त्याच्यानंतर त्यांना हे दिलं इथं। म्हणजे हे जे आता जागा आहे, हे जागा कोण दिली मग मंदिराला? जागा आमच्या आजीची होय। आजीची होय का? हो, न्याहारी पण शांताबाई न्याहारी तुमची आजी होय? आजी आहे। किती एकर शेत दान दिलं मंदिरासाठी? 2 एकरच आहे। 2 एकर शेत पूर्ण दान देऊन दिलं? असं काय? रोडला लागून आहे ना एकदम? दान म्हणजे ते आता बाबाजीच्या नावानं सध्याचं हे आहे। असं काय? इकरी म्हणजे पुतणे आणि बाबाजी म्हणत्या, बाबाजीच्या पुतणे असल्याच्यानं हो, त्याच्या नावावर म्हणजे महादेव महाराजाच्या नावानं आहे समजा हे रेकॉर्डवर? हो। अच्छा, म्हणजे हे जे 7-12 आहे आणि मंदिराची ट्रस्टही झाली आहे? ट्रस्ट झाली। असं काय? पण तो 7-12 सध्या बाबाजीच्याच नावानं आहे? हो,
बाबा म्हणजे संत महादेव महादेव बाबा असं 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 त्याच्याच नावाने साजरा आहे. हो. दादा, आजचा कार्यक्रम हा कशाचा कार्यक्रम आहे हे सांगा. बाबाजीच्या म्हणजे पुण्यतिथी पुण्यतिथी आहे, श्री संत महादेव बाबाची, म्हणजे तुमचे जे वडील आहेत त्यांची पुण्यतिथी आहे. तर आज मग कोणता कोणता कार्यक्रम आहे इथं? आता आज आपलं डाळ भाजी भात पोळ्या म्हणजे महाप्रसादही आहे आणि भजन काला झाला असं काय. तर तुम्ही सर्व लोकांनी जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो. आणि तुमच्या गावामध्ये हे जे ठिकाण आहे बाबाजीचं मंदिराचं, अतिशय प्रसन्न असं ठिकाण आहे, पावन असं ठिकाण आहे, रमणीय ठिकाण आहे. बाबाजीला दहेगावला जागा दिली होती. असं काय? दहेगाव त्या हुडकीवर जागा दिली होती हो. दहेगावच्या लोकांनी. हो तिथं मी फेल केलं, पुन्हा दुसऱ्या जागी दहेगावलेलं हे फेल केलं आणि इथं आलं. हो बाबाजीनंच का आपलं गाव आहे बा, हो त्याने आता तिथं कोण जाणार आहे गावातले लोक. बरोबर. आपलं ना गावाचं नाव रोशन होईल हो, म्हणून या गावात मंदिर ह्या गावामध्ये मंदिर आणलं. ते बाबाजीची मर्जी होती समजा. श्री संत लहानूजी महाराज की जय.